आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी बीडमधून आहे। बीड जिल्ह्यातील चौसाळा इथल्या एका महाविद्यालयात 12वीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी शिक्षण विभागाच्या कॉपीमुक्त परीक्षेच्या दाव्यांची पोलखोल झाली आहे। इंग्रजी विषयाच्या परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी पालकांनी थेट परीक्षा केंद्राबाहेरच गर्दी केल्याची बातमी काल एनडीटीव्ही मराठीने दाखवली होती आणि या बातमीचा इम्पॅक्ट झालेला आहे। हा संपूर्ण प्रकार शिक्षण विभागाने तैनात केलेल्या ड्रोन कॅमेरामध्ये कैद झाला आणि या ड्रोन व्हिडिओच्या आधारे परीक्षा केंद्रातील सीसीटीव्ही फुटेज महसूल अधिकारी आणि शिक्षण अधिकाऱ्यांनी रात्री तपासलं आणि या प्रकरणी आता शिक्षक आणि केंद्र प्रमुखासह संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिलेत। राज्यभरात कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबवलं जात असताना बीड जिल्ह्यातला हा प्रकार प्रशासनासाठी मात्र नामुष्कीचा ठरलाय। पण तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल तर तिकडेच्या पूर्ण विंडोज हे बंद सापडलं होतं आम्हाला। त्यानंतर आम्ही काय की पूर्ण तिकडे माझ्या शिक्षणाधिकारीला पाठवलं होतं, त्यानंतर तहसीलदारला पाठवलं होतं। तिकडे त्या सेंटरच्या पूर्ण सीसीटीव्ही आम्ही सीज केला। त्या सीसीटीव्हीच्या तपासणी क्लासरूमच्या आजच्या पूर्ण सीसीटीव्हीच्या तपासणी माझ्या शिक्षणाधिकारी आणि महसूल प्रशासनाने केलेलं होतं काल रात्री। त्या दरम्यान आम्हाला 2-3 तिकडे गैरप्रकार झालेला आहे असं सिद्ध झालेलं आहे। त्यानंतर आम्ही पुढच्या तिकडे शिक्षक असेल आणि त्या सेंटरच्या केंद्राध्यक्ष यांच्यावर पुढच्या प्रशासकीय कारवाई आणि गुन्हा दाखल करण्याच्या सूचना मी ऑलरेडी शिक्षणाधिकाऱ्याला दिलेला आहे। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आकाश सावंत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। आकाश, जिल्हाधिकाऱ्यांनी आता कारवाईच्या सूचना दिलेल्या आहेत, कारवाई होईल, मात्र काल जो प्रकार झाला त्याची पुनरावृत्ती आज होते का? आज तिथली काय परिस्थिती आहे त्या शाळेमध्ये, त्या महाविद्यालयामध्ये? पुन्हा तसा प्रकार होतोय का की आज परिस्थिती नियंत्रणात आहे? निश्चितच काल राज्यभरात जे आहे ते 12वी बोर्डाचा पहिला पेपर जे आहे ते पार पडला। या पहिल्या पेपरच्या दरम्यान जे आहे ते एकीकडे महाराष्ट्र शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने दावा केला जात होता की आम्ही कॉपीमुक्त अभियान जे आहे ते राबवण्यात येत आहे, मात्र बीडमध्ये या कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचं बघायला मिळालं। बीडच्या चौसाळा येथे जे आहे जे पालक जे आहे ते परीक्षा केंद्रावरती जे खिडक्या आहेत ते खिडक्यावरती चढून आपल्या पाल्यांना कॉप्या पुरवतानाचा जो व्हिडिओ जो आहे ड्रोन व्हिडिओ समोर आला होता। या घटनेने शिक्षण विभागामध्ये मोठी खळबळ उडाली होती। मात्र यानंतर बीडमध्ये देखील पोलिसांना परिस्थिती आवरण्यासाठी जे आहे परीक्षा केंद्राबाहेर सौम्य पद्धतीचा लाठीचार्ज देखील करावा लागला होता आणि यानंतर ह्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा अधिकाऱ्यांनी संध्याकाळी चौसाळा परिसरातील जे परीक्षा केंद्र आहे या परीक्षा केंद्राचे सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते ताब्यात घेतले आणि त्यांची तपासणी केली व त्यांना देखील या परीक्षा केंद्रामध्ये जे आहे ते काहीतरी गोंधळ झाल्याचं लक्षात आलं आणि जिल्हा अधिकाऱ्यांनी थेट आदेश दिले की या प्रकरणी जे शिक्षक असतील, केंद्र प्रमुख असतील यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात यावा असे आदेश जे आहे शिक्षण विभागाला दिले आहेत। आता अद्याप या प्रकरणी कसल्याही पद्धतीचा जो गुन्हा आहे तो गुन्हा दाखल झालेला नाहीये, मात्र जिल्हा अधिकारी जे आहेत ते ऍक्शन मोडवर आल्याचं बघायला मिळत आहे। त्यांनी गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन देखील दिलं आहे, मात्र अद्याप या प्रकरणी कसल्याही पद्धतीचा गुन्हा दाखल झालेला नाही। मात्र आता जिल्हा अधिकारी जे आहेत या प्रकरणी कशा पद्धतीची कारवाई करतात, कशा पद्धतीची कारवाई करतात ते पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र या शाळेमधला कॉपीचा प्रकार या कारवाईनंतर तरी थांबला असेल अशी अपेक्षा करूया। धन्यवाद आकाश दिलेल्या अपडेट्सबद्दल। आणि आता बातमी आहे थायलंड